नमस्कार, मी आहे मयुरी आणि हा व्लॉग आहे छोले मसाल्याचा. तर ते आम्ही पावासोबत खाल्ले होते. खूप भारी लागतात पावासोबत. तर इथे मी छोले घेतले आहेत. 1 ते दीड वाटी छोले आहेत. त्यांना मस्तपैकी कुकरमध्ये शिट्टी घ्यायची आहे. 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आणि अगदी साध्या पद्धतीने साधा तडका आहे. काही जास्त हार्ड नाही आहे. पण चवीला इतके भारी होतात. खूपच छान. नक्की करून बघा. तर इथे 4 कांदे घेतलेले आहेत कापून व्यवस्थित. आणि तडक्यासाठी आपल्याला साधा तडका द्यायचा आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा जिरा टाकायचा आहे कांदा टाकण्याच्या अगोदर. आणि सगळ्यात मेन म्हणजे हिंग टाकायचा आहे गॅस होण्यासाठी, म्हणजेच ॲसिडिटी न होण्यासाठी. तर इकडे हिंग जिरं टाकल्यानंतर मी मस्तपैकी कांदा ॲड केला. कांदा व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण आणि थोडंसं कोथिंबीर घेतली होती त्या पेस्टमध्ये, म्हणून ती हिरवी दिसते पेस्ट. तर ती अद्रक लसूणची पेस्ट आहे. आणि त्याच्यानंतर 2 टोमॅटो घेतलेले आहेत. तर टोमॅटो मी पिसून घेतलेले आहेत मिक्सरला, कारण का ग्रेव्ही पाहिजे होती म्हणून. आणि टोमॅटोसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि व्यवस्थित टोमॅटो शिजल्यानंतर कांदा टोमॅटोला तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तर मसाले कोणते आहेत तर लाल तिखट मसाला, हळद, एव्हरेस्टचा छोले मसाला, थोडासा गरम मसाला, असे सगळे 4 मसाले मी त्याच्यामध्ये ॲड केले. आणि मस्तपैकी असा कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट सगळे मसाले असं व्यवस्थित परतवून घेतला. आणि त्याच्यानंतर इथे जे मस्त असे कुकरला उकडलेले जे छोले आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घेतले. आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून नंतर त्याच्यामधले 2 ते 3 पळी, 2 पळी इनफ होते, जसं तुमच्याकडे छोलेची क्वांटिटी आहे त्याप्रमाणे. तर इथे मी 2 पळी मिक्सरला वाटून घेतले. ग्रेव्ही सकट छोले घेतलेत वाटायला, त्याच्याने अजून टेस्ट येते चांगली. आणि व्यवस्थित असे बारीक पिसून घ्यायचे आहेत. पाणी ॲड करायचं नाही. आणि लक्षात ठेवा थंड करायला ठेवायचं आहे, नाहीतर मग बाहेर येऊ शकतो मिश्रण आणि वरचं झाकण उडू शकतं मिक्सरचं. तर थंड करायला ठेवायचं आणि मगच ते वाटायचं आहे. आणि ते वाटलेलं मिश्रण सगळं छोल्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर इतकी छान थिक आणि टेस्टी अशी ग्रेव्ही रेडी होते ना. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे. आणि मस्तपैकी अशी कोथिंबीर स्प्रेड करायची त्याच्यानंतर. आणि मग आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आपल्याला जेवढं थिक ग्रेव्ही हवी आहे, पातळ हवी आहे, त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं, टेस्ट करायचं मीठ त्याच्यामध्ये. आणि मस्तपैकी असं सर्व करायचं. आणि कांदा टाकून पावासोबत एन्जॉय करायचं. चपातीसोबत तर आपण नेहमीच खातो, पण पावासोबत आणि ब्रेडसोबत